हॅलो फ्रेंड, कसे आहात? मी आज तुम्हाला स्वतःचा मेकअप स्वतः कसा करायचा हे सांगणार आहे. आता अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांना की स्वतःचा मेकअप स्वतःला करता येत नाही, जे की परफेक्ट करता येत नाही. नॉर्मली तर रोजचं करतंयच कोणी पण असं कसं असते, थोडंसं छोटं-मोठं बाहेर जायचं अचानक निघालं की मग बायकांना प्रश्न पडतो की आता मेकअप करायला पार्लरमध्ये जायला वेळच भेटणार नाही आहे. आता काय करायचं? तर मग मी आज सांगणार आहे पर्सनल मेकअप कसा करायचा, म्हणजे स्वतः कसा करायचा. चला मग सुरू करूयात. तर स्टार्टिंगला आपण घ्यायचं आहे मॉइश्चरायझर लावून. ज्यांची की खूप ड्राय स्किन असते ना, त्यांनी मॉइश्चरायझर लावायचं किंवा कोणी ऑल टाईपनी लावलं तरी चालेल. पूर्ण फेसवर लावून घ्यायचं व्यवस्थित. प्रायमरचा वापर पण करायचा. प्रायमर लावून घ्यायचं आणि ज्यांच्या चेहऱ्यावर डाग, धब्बे व काळे चट्टे हे असतील ना, तर त्यांनी ऑरेंज कलरचं कन्सिलर वापरायचं. जेवढे पण डाग आहेत ना त्याच्यावर लावून घ्यायचं व्यवस्थित आणि ब्लेंड करून घ्यायचं. माझ्या चेहऱ्यावर खूप सारे डाग होते आणि थोडे डार्क सर्कल पण झाले होते. तर मग मी जिथे झालं होतं ना तिथं लावून घेतलं व्यवस्थित ऑरेंज कलरचं कन्सिलर. तर मग ते आता कसं आहे, आपल्या चेहऱ्यानुसार पण असते ना. तर मग ज्याचा चेहरा जरा डार्कमध्ये पडलेला आहे त्यांनी घ्यायचं. जिथे डाग लागले आहेत ना तिथे लावून घ्यायचं आणि व्यवस्थित ब्लेंड हळूच करून घ्यायचं. आता मला कसं आहे ना, मला ब्रशने जमत नाही म्हणून मी हातानेच ब्लेंड केलेलं आहे. तर मी व्यवस्थित ब्लेंड हाताने करून घेतलं आहे. बघू शकतात तुम्ही पण. डोळ्याखाली आता बऱ्याच बायकांना ना डोळ्याखाली खूप जास्त काळसर पडलेला असते. त्यांनी तिथं ना व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे की काळं थोडं पण दिसणार नाही. नाही तर पूर्ण मेकअप करायचं आणि खालचं काळं डोळ्याखालचं जास्त दिसणार, असं चांगलं वाटत नाही आहे. तर मग लावून घ्यायचं व्यवस्थित, ब्लेंड करून घ्यायचं. जिथे डार्क दिसतेत ना तिथं व्यवस्थित घ्यायचं ब्लेंड करून. तर मग आता ह्याच्यानंतर ना आता मी कन्सिलर 2-in-1चं वापरलं आहे. प्रायमर विथ कन्सिलर मिक्स आहे, जी की मला चांगलं वाटते आणि माझ्या चेहऱ्याला सूट पण होतं आहे. मी तेच वापरते हमेशा. तर ज्यांना जे चेहऱ्याला लागते ना तेच वापरायचं ना, आपल्या स्किननुसार ते वापरायचं असते. जे की आपल्या स्किनला सूट व्यवस्थित हे होईल अशा पद्धतीत वापरायचं असते. ब्लेंड झाला आता व्यवस्थित, बघा ब्लेंड झालेलं आहे. नीट व्यवस्थित करून घ्यायचं. बघा माझे कुठेतरी डाग दिसतात का? मी सगळं झाकून टाकलेले. थोडे पण डार्क सर्कल दिसत नाही आहेत. बघू शकतात तुम्ही पण. आता हा बघा मी 2-in-1चा कन्सिलर वापरलेला आहे. ते आहे एपीकेचा, जे की मला खूप आवडला होता आणि माझ्या चेहऱ्याला पण एकदम सूट होऊन जाते व्यवस्थित. चला आपण लावून घेऊयात व्यवस्थित. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. जिथे जास्त डाग वाटतेत ना तिथं थोडं जास्त लावून घ्यायचं. पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं असतं. आणि डोळ्याखालच्या जागेला तर आणखी व्यवस्थित लावून घ्यायचं हे. आता तुम्हाला असं वाटेल की मी व्हिडिओ बघितला की मेकअप मला लगेच येईल. नाही, त्याला तुम्हाला ना 2-3 वेळा ट्राय करायचं. जे की घरी बसून करा ट्राय फ्री टायमामध्ये. 2-3 वेळा व्हिडिओ पण रिटर्न बघत राहा. समजत नसेल तर आणखी बघा कसं कुठे काय वापरलं आहे, म्हणजे तुम्हाला पण समजेल स्वतःचा मेकअप स्वतः कसा करायचा, काय वापरायचं, कुठे कसं लावायचं. मी सगळं व्यवस्थित सांगते तुम्हाला. बघू शकतात मी माझं ना कन्सिलर विथ प्रायमर वापरलेलं आहे. आता छानपैकी ब्रशने ब्लेंड करून घेते. मला ना सगळ्या ठिकाणी ना ब्रश नाही वापरा वाटत, म्हणून मी काय ठिकाणा हातावर पण ब्लेंड हाताने पण करते. आता नीट व्यवस्थित घेऊया कन्सिलर आपलं लावून, जे की आपला आय मेकअप पण व्यवस्थित होईल म्हणून डोळ्यावर पण व्यवस्थित लावून घ्यायचं असतं.
झालं बघा, आता व्यवस्थित ब्लेंड झालंय बघा. आता मी गळ्याला पण थोडं लावून घेते, म्हणजे कसं चेहऱ्याला सूट होईन गळा पण. नाही तर काही बायका कसं असते, नुसतं थोबाडालाच घोळशीत, आता नुसतं पांढरं शिपीट करून टाकतात आणि खाली गळा काळसर का दिसतो, आणि हाताला पण चेहरा सूट होत नाही आहे. नुसतं तोंडच पांढरं करून ठेवायचं. तर आपल्या चेहऱ्याला सूट होईन हाताच्या स्किननुसार चेहऱ्याला लावून घ्यायचं, म्हणजे हाताला मॅट चेहरा पण होईल. बघू शकतात तुम्ही, मी नीट व्यवस्थित ब्लेंड करून घेते ब्रशनेच. मला ब्लेंडरची गरज नाही, मला ब्रशनेच व्यवस्थित येतं या, म्हणून मी ब्रशनेच करून घेते या ब्लेंड. थोडं स्पंजने आता डॅप डॅप करत आहे, म्हणजे की जिथे पण नाही लागलं ना तिथे लागून जाते या. ते ह्या जागी तुम्ही ब्लेंडर पण वापरू शकता. मला स्पंजने सोपं जातं म्हणून मी स्पंजच वापरते. तुम्ही ब्लेंडरने पण करू शकता. व्यवस्थित करून घ्यायचं, डॅप डॅप सगळीकडे करून घ्यायचं. जिथे की कमी जास्त लागलं असेल ना तर तिथं व्यवस्थित होऊन जाईल सगळीकडे. बघू शकता तुम्ही किती छान चेहरा झालेला आहे, एकदम सॉफ्ट सॉफ्ट. आता हे व्यवस्थित झालंय चेहऱ्यावर. आता गळा थोडा काळसर दिसत होता ना, तर मग मी गळ्यासाठी दुसरं प्रायमर वापरलेलं आहे. गळ्यासाठी मी फाउंडेशन प्रायमर वेगळंच वापरलेलं आहे, जे की गळ्याला पण सूट होईल आणि चेहऱ्याला पण होईल. आणि ते कसं आहे ना, आता प्रोडक्ट घेण्यावर पण असते या. माझे प्रोडक्ट थोडे महाग आहेत, म्हणून मी चेहऱ्याला वापरते आणि गळ्यालाच वापरते. गळ्याला पण मी नीट व्यवस्थित ब्लेंड करून घेतले, जे की चेहरा वेगळा आणि गळा वेगळा दिसू नये म्हणून. बघू शकतात तुम्ही पण. छानपैकी व्यवस्थित सगळीकडून मी ब्लेंड करून घेत आहे. आता तुम्ही पण व्यवस्थित करून घ्यायचं ब्लेंड, म्हणजे की स्किन एकदम छान दिसते, असं वाटत नाही की मेकअप केला या. आता मी ना बनाना पावडर HD वापरत आहे. मला HD प्रोडक्ट खूप आवडते बघा, आणि मला त्याच्यामध्ये क्वालिटी पण थोडी चांगली वाटते या. एकदम ग्लो येतो त्याने, म्हणून HD बनानाचं पावडर मी वापरलेलं आहे. आणि बनानाचं पावडर असं आहे की त्याने स्किन एवढी सॉफ्ट हे दिसते ना, मला लय आवडतं ते. मी असं पण वापरते या. तुम्ही पण एकदा ट्राय करा, कधी वापरलं नसेल तर. बघा तुम्ही, माझा चेहरा किती सॉफ्ट सॉफ्ट वाटतो या. असं वाटतच नाही की मी मेकअप केला आहे आणि माझी स्किन खराब दिसते आहे म्हणून, असं वाटत पण नाही आहे. छानपैकी व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आपण. डोळ्याखाली, डोळ्यावर, आय मेकअपसाठी व्यवस्थित होतं म्हणून सगळीकडे लावून घ्यायचं. आता तुम्ही पण बघा, आता माझं पूर्ण स्किन कशी दिसते, एकदम मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट झाली बघा. आता आपण ब्लशर आणि कंटोरिंग करून घेऊया. हे पण माझं HDचंच आहे प्रोडक्ट, त्याच्यावर नाव दिसत नाही, थोडं खराब झाले, माझ्या छोट्या मुलीनं पाडून पाडून खराब केले. तर आता आपण बघा, नोजसाठी आपण कंटोरिंग करून घेऊया. ज्यांच्या पण आता कसं ना, नाकाला बऱ्याच सगळ्यांचा शेप नसतो, तसंच शेप करायचं असेल ना, साईडनं कंटोरिंग व्यवस्थित करून घ्यायची. ब्लशरच्या ठिकाणी पण थोडंसं घ्यायचं कंटोरिंगचं लावून.
मला जिथपर्यंत माहिती आहे ना, मला कंट्रोलिंग खूप छान येते असं मला वाटतंय माझे मी, आणि करतेच मी चांगलं. नीट व्यवस्थित करून घ्यायचं सगळीकडून कंट्रोलिंग, असं वाटू नये की तिथं काळसर केलं आहे आपण नाकापाशी आणि सगळीकडे पांढरं पांढरंच केलं आहे. कंट्रोलिंग झाली की आपण हायलाईट करून घेऊया. नाकाच्या मध्यमध्ये लावलं ना, थोडं हायलाईट केलं ना, म्हणजे कसं आपलं नाक सरळ दिसतं आणि नाकाला शेप पण येतो, एकदम छान व्यवस्थित दिसतं नाक. असं वाटतच नाही की आपल्या नाकाला शेप आहे का नाही म्हणून. आणि मला आता करावंच लागतं बघा, तुम्ही पण बघू शकता. आणि किती पण लावायचं नाही बघा. असं आपल्याला वाटलं ना की थोडं जास्त होते तर आपण पुसून घ्यायचं, ते पण थोडं आलाद आलाद बोटाने फिरून घ्यायचं बघा. मी थोडं कपाळावर पण हायलाईट लावते, म्हणजे थोडंसं छान वाटेल म्हणून. आणि नाईटला पण हा मेकअप खूप चांगला आहे बघा, खूप व्यवस्थित दिसतो. तुम्ही लुक कोणचा पण करा, त्याच्यावर चांगलंच वाटणार ते. झालं आपलं हायलाईट करून व्यवस्थित झालं या. तुम्ही बघा आता माझा चेहरा कसा दिसतो. ब्लशर लावून घेते. मला ब्लशरला ना जास्त नाही आवडत, म्हणून ना कसं थोडंसं घेतलं मी, त्याच्यात बी झटकून लावलेलं आहे थोडं आणि त्यालाच ब्लेंड केलं आहे बघा. मला ब्लशर तेवढं नाही आवडत, नॉर्मली आवडत आहे, म्हणून मी माझ्या पद्धतीने ब्लशर करून घेते. तुम्ही पण तुमच्या पद्धतीनंच करून घ्यायचं बघा. नाही की किती घेतलं ब्रशला आणि लावलं, मी व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणून तसंच केलं, तसं नाही. आपल्याला वाटलं ना जास्त होते तर त्याला कमी करा. ब्रश झटकून घ्यायचा अगोदरच आणि मग लावायचं. हा बघा माझा आय शॅडो मेकअप, हा मी ऑनलाईन घेतलेला आहे. खूप छान आहे, प्रोडक्ट खूप मस्त आहे बघा, तुम्ही पण घेऊ शकता. बऱ्याचशा वस्तू मी ऑनलाईन पण मागवलेल्या आहेत. असं म्हणतात की ऑनलाईनच्या वस्तू चांगल्या नसत्यात, तसं नाही बरं का, ऑनलाईनच्या वस्तू पण खूप छान येतात. हा माझा आय शॅडो बघा, एवढा मस्त दिसतो ना, थोडंसं फिरवलं ना ब्रशरनी लावून व्यवस्थित दिसतं बघा. मला खूप आवडला होता हे, मागवला तेव्हापासून मी कोणालाच हात लावू देत नाही बघा दुसऱ्यांना. मला खूप आवडलेला आहे. असं नाही की आता भेटत नाही, दुसरा भेटतो, पण मला खूपच आवडला म्हणून मला दुसऱ्यांना देवाच वाटत नाही बघा. आपल्याला जो शेड लावायचा ना ते व्यवस्थित लावून घ्यायचा. 2 शेडचा जर आय मेकअप करायचा असला ना, हाफमध्ये लावून घ्यायचं दोन्ही पण, आणि दोन्हीला पण व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे चांगलं वाटतं. या ब्लेंड जेवढं ब्लेंड छान करताना तेवढं व्यवस्थित मेकअप दिसतं बघा. आपला बघा व्यवस्थित आय मेकअप होते. मला मरून कलर खूप छान आवडतो, म्हणून मी मरून आणि गोल्डन 2 आय शॅडो केले, तर 2 याचा बघू शकता. मी दोन्ही कलर लावलेले आहेत आणि व्यवस्थित ब्लेंड करून घेते त्याला दोन्हीला पण, म्हणजे ते कसं वाटणारच नाही दोन्ही अलग अलग लावले म्हणून. व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आणि ते पण ब्रश साफ करून घ्यायचा. दोन्ही लावून घेतले ना आय शॅडो कलर, ब्रश साफ करून घ्यायचा आणि मग ब्लेंड करायचं व्यवस्थित, म्हणजे कसं वाटणार नाही की दोन्ही मिक्स करून लावलं, हे वेगवेगळे कलर दिसणार असं वाटणार पण नाही. आता हे बघा मी ना काजळ घेतलं या, मी स्विस ब्युटीचं घेतलं आहे बघा. एवढं मस्त आहे ना हे काजळ आणि ॲब्रो, हे एवढं मस्त आहे ना बघा. काजळ तर असं पांगणारच नाही, निघून जायचं तिथंच निघून जाते, नाही तर मग तसंच राहत राहते. असं वाटणार नाही की पूर्ण डोळ्यानं पांगणार नाही, काळसर डोळे होणार पण नाही. आहे बघा, हे खूप छान आहे बघा. मी हे पण ऑनलाईन घेतलेलं आहे. ह्याला घेऊन मला खूप 2 वर्ष झाले बघा. आता एवढं व्यवस्थित लागते ना ते, आणि कलर पण छान दिसतो त्याचा. आपल्याला जसा पाहिजे त्याच्यामध्ये कलर पण येतं. आपल्या ॲब्रोसाठी जो कलर चांगला वाटत ते, जे आता कोणाकोणाचे ब्राऊन कलरचे असतात बघा, त्यांना ब्लॅक एकदम डार्क नाही चांगले सूट वाटत ना, तर मग त्यांनी ब्राऊन कलरचं पण घेता येते त्याच्यामध्ये. 2 in 1चं आहे बघा, काजळ विथ ॲब्रो आहे.
मला काजळ ना आता बोटाला लावायला आवडतं बघा. ब्रशने मला त्रास होतो डोळ्याला, म्हणून मी बोटानेच लावते. छानपैकी लावून घ्यायचं काजळ व्यवस्थित. हे लॉंग लास्टिंग काजळ आहे बघा. निघत नाही, पाण्याने धुतल्यावर पण निघत नाहीये. पांगणार तर बिलकुलच नाही बघा. चला आता व्यवस्थित मी ब्लेंड करून घेते पूर्ण चेहऱ्याला. बघा आता माझा चेहरा कसा दिसतोय या. मी लायनर लावत आहे बघा. लायनर सहसा तर मला लिक्विडचंच आवडतं या, पेन्सिलचं नाही आवडत. लिक्विडचं कसं डार्क लागलं जातं या, आणि पेन्सिलच्या ह्याला ना घासीत बसावं लागतं या. माझं लायनर थोडं सुकलं या, त्याच्याने थोडी परेशानी होती बघा. मला जास्त वापर नसतो ना त्याचा, कधीतरी लावायचं असतंय आपलं. मी घरातच बसून असते ना, त्याच्याने मला ना त्याची जरूरत पण पडत नाही. बाहेर जायचं असलं ना म्हणजे कसं डेली पण वापरू शकतं. लायनर कसं नीट व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हळूच लावायचं, म्हणजे व्यवस्थित लावल्या जाते. आता आपण लिपस्टिक लावाय घेऊ. आता बऱ्याच जणीला ना लिपस्टिकच लावता येत नाही, म्हणजे व्यवस्थित लावता येत नाही. तसं लावते आता. नीट व्यवस्थित लिपस्टिक लावायला शिकायचं असेल ना तर तुम्ही सुरुवातीला ना पेन्सिलच वापरा. पेन्सिलनं कसं व्यवस्थित बॉर्डर करून घ्यायची हळूच. पेन्सिलनं कशी नीट व्यवस्थित बॉर्डर येते आपल्याला, फिनिशिंगमध्ये पण घेता येते. हळूच करून घ्यायची. फिनिशिंग जरा दिली ना व्यवस्थित बॉर्डरची की मग लिपस्टिक लावायला पण सोपं जातं आणि व्यवस्थित पण दिसते. हां, ज्यांना कोणाला हे कसं बॉर्डर आवडायची नाही ना तर त्यांनी काय करायचं, हळूच लिपस्टिक त्याच्यावरून पण लावून घ्यायची, म्हणजे आपण बॉर्डर केलेली दिसणारच नाही, वाटणारच नाही अगोदर आपण बॉर्डर करून घेतली आणि मग लिपस्टिक लावली असं वाटणारच नाही. आता हे बघा, मला ही लिपस्टिक आवडते, स्किन कलरमध्येच आहे, चॉकलेटी येते बघा, आणि फ्लेवर पण तिचा चॉकलेटीच आहे. मला खूप आवडते म्हणून मी हीच वापरते बा. नीट व्यवस्थित ब्रशनी लावून घेते मी. मला ब्रशनी व्यवस्थित येतंय म्हणून मी ब्रशनीच करते बघा. आता कोणाला कसं लिपस्टिकनं पण सोपं जातं, हाताने नाही जमत, म्हणून कोणी कसं करतं बघा. तुमच्या ह्यानी करा बघा, म्हणजे एक सवय ठेवा. तुम्हाला जे सोपं जाते तेच करत जा. बघा मी नीट व्यवस्थित घेते लिपस्टिक लावून. बघा माझी किती फिनिशिंगमध्ये टाईट आली बघा. बॉर्डर केल्यानंतर जास्त व्यवस्थित दिसतीये. पूर्ण मी घेतली लिपस्टिक लावून. मला पण बॉर्डर केलेली ना आवडत नाही. माझ्याकडे सेम कलर नाही आहे पेन्सिलचा लिपस्टिकचा, म्हणून ना ती बॉर्डर लगेच ओळखून पडते, म्हणून मी बॉर्डर ठेवलीच नाही. बॉर्डरला मी लिपस्टिकनं झाकून टाकलं. आणि मला व्यवस्थित लावता येते, कारण मी रोज हाताखालचंच काम आहे ना हे माझं. मी डेली नाही वापरत, पण कसं आहे ना मला येते लावता. सवय लागल्यामुळं माझा हात पण व्यवस्थित बसलेला आहे, मला फिनिशिंग पण टाईट येते. चला आता थोडासा मेकअप करून घेऊ, हेअरस्टाईल वगैरे, म्हणजे तुम्हाला मेकअप केलेला व्यवस्थित दिसेल. एवढं काय करत नाही बघा हेअरस्टाईल वगैरे, नॉर्मली डेलीचं हेअरस्टाईल करते. बघा मेकअप माझा कसा फिनिशिंगमध्ये टाईट दिसतो या. आधीचा चेहरा कसा दिसत होता आणि आता बघा, आणि वाटत पण नाही मेकअप केलाय म्हणून. म्हणजे आपल्या हाताला मॅच होईल ना असाच करायचा मेकअप. तुम्ही पण बघू शकता बघा किती मस्त दिसतंय मेकअप. आणि तुम्ही ना प्रयत्न करत राहायचा, म्हणजे कसं स्वतः मेकअप करायला पण येईल तुम्हाला. दुसऱ्यांच्या हाताची वाट बघायची गरज नाही, आणि पार्लरला तर बिलकुलच जायची गरज नाही. आणि आता तुम्हाला माहिती आहे पार्लरला डिमांड किती यायला लागलं या.
आता मेकअपला पण डिमांड वाढले आहे. फोटोशूट करायचा म्हणजे की मेकअप, व्हिडिओ बनवायचे म्हणले की मेकअप. बरेच जण असे करतात बघा. आणि साधारण बायकांना ना कसं आहे, पैसे घाला वाटत नाहीत पार्लरमध्ये जाऊन, आणि मेकअप पण करा वाटतो छान. मग आपले घरीच शिकून घ्यायचं बघा. व्हिडिओ बघायचा सारखा 1-2 वेळा करत राहायची प्रॅक्टिस रोज. घंटाभर तुम्ही करा ना प्रॅक्टिस रोजची, तुम्हाला व्यवस्थित होऊन जाईल. आणि स्वतःच करायचा, दुसऱ्यांवर करायचा नाही बघा. म्हणजे स्वतःला पण यायला हवा ना. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.